नमस्कार बालदोस्तांनो. आपल्या आजीच्या गोष्टी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आता मंगळवारी आपल्याकडे गोपाळकाला झाला म्हणजे दहीहंडी झाली. त्यानिमित्ताने मी तुम्हाला आज अजून एक आपल्या गोपाळकृष्णाची गोष्ट सांगते. कृष्ण कुठे जन्माला आला, कसा जन्माला आला हे तर तुम्हाला माहीतच असेल. तर तो जन्माला यायच्या अगोदरपासूनच त्याला खूप शत्रू होते. मुख्य शत्रू कंस होता त्याचा. तर कंसाने विचार केला, कृष्ण जन्माला आला, हा गोकुळात नांदतोय हे त्याला समजलं. त्याला आकाशवाणीतून कळलं की तुझा शत्रू, तुझा तुझा काळ गोकुळात आनंदाने वाढतोय. तर तो गोकुळात वाढतोय तर तो बाळ होता, अगदी छोटं बाळ. आता ह्याला कसं मारणार? ह्याला मारायला जर सगळं सैन्य घेऊन गेलं तर सगळी लोक आपल्यावर हसतील की काय हा कंस एवढा बलाढ्य. कारण कंस पण ताकदवान होता, बलाढ्य होता, त्याच्याकडे भरपूर सैन्य होतं. पण एका छोट्या बाळाला मारायला सगळं सैन्य घेऊन जायचं हे कितपत योग्य आहे? हे त्याला लज्जास्पद वाटायला लागलं. योग्य नाही हे. मग आता ह्या बाळाला कसं मारायचं? पण त्यांनी काय विचार केला की हा बाळ छोटा आहे तेव्हाच त्याला मारलं तर बरं ना, म्हणजे तो मोठा व्हायची वाटच नको बघायला. मोठा झाला तर तो पण त्याचं सैन्य वगैरे तयार करेल. म्हणून हा आपला जो शत्रू आहे त्याला आपण लहानपणीच मारावा असा त्यांनी विचार केला. पण मग तर मारायचं तर कसं मारायचं छोट्या बाळाला? पण मग त्याच्या लक्षात आलं की नाही, हा छोटा दूध पितं बाळ आहे. मम्मी दूध पितो, तो आईचं दूध प्यायचा तो. मग तो त्याच्या एका ओळखीतल्या पुतना नावाच्या राक्षसिणीला बोलवतो. हा राक्षस कंस वाईट वृत्तीचा, वाईट वाईट लोकांचं बरोबर जमतं. मागेही मी तुम्हाला बोलले, दुष्ट दुष्ट लोकांचं पटकन जमतं. तशी ती पुतना येते त्याच्याकडे कंसाने बोलावल्यावर. म्हणे, महाराज काय काम आहे? तर कंस सांगतो, बघ माझा शत्रू कृष्ण तिकडे गोकुळात आनंदात वाढतोय, पण तो छोटं बाळ आहे तर त्याला मी काही मारू शकत नाही. तर तू जा, तू एक स्त्री आहेस, तू जाताना असं कर, तुझ्या स्तनामध्ये भरपूर विष भरून ने. स्तन म्हणजे आईचं दूध, जे बाळ दूध पितं त्याला स्तन असं म्हणतात. तर त्याच्यात तू त्या दुधूमध्ये विष भरून ने आणि ते विष तिकडे त्याला पाज. तिकडे जा, लोकांशी गोड गोड बोल, एक एक बाळाला जवळ घे आणि त्यांना असं दुधू पाजत पाजत तू जा. ती बरं म्हणते, राजाची आज्ञा, काय करणार? आणि ती पण त्याच्याच विचाराची. आणि ती गोकुळात येते. पण गोकुळात येताना ती काय करते? सुंदर स्त्रीचं रूप घेते. आता आपल्याकडे ब्युटी पार्लर्स झालेत. त्याच वेळेला म्हणायचे की तिला मायावी विद्या येत होती. ते मायावी विद्या म्हणायचे. ती राक्षसी होती, अशी जरदाण, दात पुढे वगैरे, काळी कभिन्न. पण ती तिचं रूप पालटते, एका सुंदर स्त्रीमध्ये रूपांतरित होते. त्याला मायावी विद्या असं म्हणायचे. तर ती मायावी विद्या तिला येत होती. तर ते मायावी विद्येने सुंदर स्त्री होते आणि गवळणीसारखा वेशबिश करून तिथे येते आणि गोकुळात आल्यानंतर तिकडच्या गोपिकांशी गोडगोड बोलते आणि मग विचारते कोणाकडे छोटं बाळ आहे, असं आहे तसं आहे. आणि मग त्यांच्याकडे जाते, त्यांच्या बाळांशी खेळते आणि खेळता खेळता मग मी तुमच्या बाळाला दूध पाजू का? तर असं म्हटल्यानंतर भोळी होती ती लोक बिचारी. ते बोलले घे पाज. आणि असं करून ती विष पाजत पाजत आली. आणि जसं जसं ती त्या बाळांना विष पाजायची, सामान्य लोकांची मुलं मरून गेली, कितीतरी लोकांची मुलं मेली. सगळीकडे हाहाकार बसला. अरे, आत्ता माझं बाळ खेळत होतं आणि आत्ता गेलं कसं? आत्ता माझं बाळ खेळतं. आणि ही अशी आपल्या दुधातून सगळ्यांच्या बाळांना, सगळी छोटी छोटी बाळ, तिला माहीत नव्हतं कृष्ण कोण हे तिला माहीत नव्हतं. म्हणून तिने हाच सपाटा लावला की जे छोटं बाळ दिसेल, कुणाच्या घरात छोटं बाळ दिसेल, आता कसे पोलिओ डोस पाजायला येतात ना, तर लहान मुलं आहे का तुमच्याकडे विचारतात आणि नसेल तर दारावर काहीतरी लिहून जातात. लहान मुलं असेल तर पोलिओ डोस पाजतात. तसं ती करत आली. सगळ्यांचे लहान ज्यांच्याकडे छोटी छोटी बाळं होती त्यांना दुधू पाजत पाजत आली. सगळ्या गोकुळात हाहाकार उडाला. अरे, माझं बाळ गेलं, माझं बाळ गेलं, माझं बाळ गेलं. आणि असं करत करत ती पुढे आली, नंद राजाकडे आली. कृष्णाच्या वडिलांचं नाव नंद आणि आईचं नाव यशोदा. तिकडे आली तर तिकडे बाहेर कृष्ण खेळतच होता, रांगणारा बाळकृष्ण तो आपला. ती यशोदेशी पण खूप गोड गोड बोलली आणि यशोदेला बोलली, मला तुझा कृष्ण खूप आवडला, मी खेळू का त्याच्याशी? ती बोलली, खेळ ना. कृष्ण तर सगळ्या गोकुळाचाच लाडका होता. आणि असं गोड गोड बोलून तिने कृष्णाला आपल्या पदराखाली घेतलं आणि दुधू पाजायला लागली.
आणि यशोदा गेली घरात काम करायला. यशोदेला काय माहिती की ही दुष्ट राक्षसीण आहे ती. आणि कृष्ण छोटा असला तरी शेवटी देव असतो, त्याला कळलं ही इथे गोकुळात मला मारायला आली काय. कृष्णाने तिचं सगळं जे विष भरलेलं दूध होतं ना ते प्यायलं तर प्यायलं, सगळं प्यायलं, तिचं रक्तही शोषून घेतलं, सगळं एवढं शोषलं की मग तिला ते सहन होईना. आईचं सुद्धा दूध संपलं की आईला सुद्धा त्रास होतो. तशी तर विष भरून घेऊन आली होती. कृष्णाने ते विष पचवलं. कृष्णाने खूप जणांची विष प्यायलेत हां, खूप जणांची. सांगेन मी तुम्हाला पुढच्या वेळेला अजून एक गोष्ट सांगेन पुढच्या गुरुवारी. कोणाच्या वाटणीचं विष प्यायलं ते. आणि तिचं सगळं विष प्यायलं, सगळं रक्त शोषून घेतलं. मग तिला कळ लागायला लागली. किती पिणार, किती पिणार? लागली ओरडायला, अरे सोड, सोड. ती पण समजली, हे काय साधं बालक नाही. आपल्याला कंसाने सांगितलेला हा कृष्ण म्हणजे तो हाच असणार. पण कृष्ण कसला, तो जो तिच्या स्तनाला दुधूला चिकटून बसला, त्याने तिला सोडलंच नाही. आणि नंतर यशोदा आलीच बाहेर. काय आवाज येतो बघते, तो ही अशी राक्षसी एवढी मोठी अशी पडलंय आणि तिच्या छातीवर उपड्या पडून कृष्ण दूध पितोय. व तिने कृष्णाला उचलून घेतला, पण ती राक्षसी अशी मरून गेली. असं कृष्णाने त्या पुतना मावशीला मारलं. तिचं नाव पुतना होती, मावशी म्हणून आली ना. म्हणून आता काही बघा अजून सुद्धा दुष्ट बायका आहेत, लहान मुलांना गोळ्या चॉकलेट देऊन पळवून नेतात, म्हणून त्यांना पुतना मावशी म्हणतात. तर अशा लोकांवर बाळांनो विश्वास ठेवू नका. आपल्या अनोळखी माणसाने जर कोणी तुम्हाला चॉकलेट दिलं, गोळी दिली, खाऊ दिला, तर कुणाकडनं घ्यायचं नाही. ही लोक अशी दुष्ट असतात. लहान मुलांना पळवून नेतात, त्यांना मारतात, नाही तर त्यांचे अवयव काढून घेतात. म्हणून या अशा लोकांवर विश्वास ठेवायचा नाही, बाहेरच्या लोकांवर विश्वास ठेवायचा नाही. ह्या गोष्टी आपल्याला हेच सांगतात की बघा जे महाभारतात रामायणात झालं ते अजूनही होतंय. यात बायका पण काही कमी नसतात असं मुलांना पळवून वगैरे नेण्यामध्ये, महाचाप्टर असतात. तर कुणाकडूनही गोळी चॉकलेट अशा परक्या लोकांकडनं घ्यायचं नाही, हे लक्षात ठेवा. तर अशा प्रकारे आपल्या बाळकृष्णाने, तो रांगणारा कृष्ण होता, पण त्याने त्या पुतना मावशीला ठार मारलं. म्हणून जर कोणी दुष्टबाई असेल ना तर म्हणतात हां नुसती तोंडावर गोडगोड बोलते आणि तिच्या मनात विष असतं, तर अशा बाईला पुतना मावशी म्हणतात. तर तुम्हाला आजची ही गोष्ट कशी वाटली, आवडली की नाही आवडली, मला जरूर कमेंट करून कळवा. आवडलं तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. पुढच्या गोष्टीपर्यंत जय श्रीराम.